नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 आता काय झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतीविषयक योजना आहेत त्यामध्ये काय होतो, त्या गावाला लाभ मिळतो. आता हे नानाजी देशमुख काय आहे, त्यानंतर कृषी संजीवनी टप्पा 2 त्यामध्ये शेतकऱ्यांना काय भेटणार आहे, ते कसा लाभ भेटणार आहे, कशाच्या माध्यमातून आहे का नाही, ह्या विषयी आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत काय होणार आहे तर पोहोचतील. बघा आता हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जे आहे टप्पा 2 महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मग बरेच गावं ह्यामध्ये काय केलेले आहेत, घेतलेले आहेत. आणि त्या गावांना काय केला जातो, शेतीविषयक योजनेचा लाभ दिला जातो. मग काही योजना अशा आहेत त्यामध्ये की 100% अनुदान काय केलं जातं, त्याला दिलं जातं. मग त्या 100% अनुदान कोणत्या योजनेला दिलं जातं आणि त्यामध्ये किती योजना आहेत, कोणत्या योजनेला किती अनुदान दिलं जातं, ऐक नाही, याच्याविषयी सविस्तर आपण माहिती काय होणार आहोत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये तुरळकच गावं यामध्ये काय केले जातात, सामील केले जातात. महाराष्ट्रामधील अनेक गावं आहेत, पण ते सर्वच गावं ह्या टप्प्यामध्ये काय केलेले आहेत, घेतलेले नाहीत. म्हणजे ही एक जी आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 म्हणजे पोखरा योजना आहे. आणि ह्या पोखरा योजनेमध्ये सर्वच गावं बसवलेत अशातला भाग नाही. तुरळक जे गावं आहेत तेच काय केले आहेत, ह्या योजनेमध्ये बसवलेले आहेत, घेतलेले आहेत. आणि मग त्या गावातील शेतकऱ्यांना काय केलं जातं, विविध प्रकारचे अवजारे असतील, त्यानंतर सिंचन साधने असतील, त्यानंतर विहीर असेल, हे असे अनेक शेतीविषयक ज्या योजना आहेत त्यामध्ये काय केलं जातं, भरघोस असं अनुदान शेतकऱ्यांना काय केलं जातं, पोखरा योजनेच्या माध्यमातून दिलं जातं. त्यामध्ये मग तुमचं फळबाग लागवड असेल, फळबाग लागवडला 100% अनुदान काय केलं जातं, शासन दिलं जातं. मग तुमचा आंबा असेल, बांबू असेल, वृक्ष लागवड असेल, काय तुम्ही त्याच्यामध्ये वृक्ष लागवड पण आहे. आणि फळबाग तुम्हाला जे फळं लावायचे आहेत ते त्यासाठी काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं. त्यानंतर विहीर पुनर्भरण, विहीर दुरुस्तीसाठी 100% अनुदान आहे. आता काही विहिरींची पडझड झालेली आहे का नाही, काहींना विहीर खणलेली आहे पण परत आणखीन खणायची आहे, त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा 100% अनुदान दिलं जातं. त्यानंतर शेळीपालन योजना आहे यामध्ये. आता शेळीपालन योजनेचा विचार केला तर जे पोखरामध्ये गावं आहेत आणि त्या पोखरामधल्या गावामध्ये जे शेतकरी आहेत, भूमिहीन लोक आहेत, ज्यांना जमीन वगैरे नाही, अशांसाठी काय केलेली आहे, ही योजना राबवली आहे. आणि त्यामध्ये मग जवळपास शेळीपालन योजनेला 75% अनुदान काय केलं जातं, दिलं जातं. मग त्यात सिंचन साधनामध्ये तुमचं ठिबक, स्प्रिंकलर असेल, त्यानंतर पेप्सी हे वगैरे वगैरे जे आहेत त्याला सुद्धा काय केलं जातं, ठिबक स्प्रिंकलरला 80% अनुदान दिलं जातं. हे महा-डी-बी-टीला सुद्धा आहे, पण महा-डी-बी-टीला थोडंसं पैसे येण्यास उशीर लागतो. आणि पोखरा योजनेमध्ये जे शेतकऱ्याचे जे रखडलेले पैसे असतात ना, ते काय केले जातात, तात्काळ वर्ग केले जातात, त्यांच्या खात्यावर दिले जातात, लवकरात लवकर पैसे येतात. आणि त्यानंतर काही अवजारे असतात ह्याच्यामध्ये, मग तुमचं ट्रॅक्टरचं वगैरे. पण सध्या पहिल्या ह्याच्यामध्ये अवजारे वगैरे काय हे भेटत नाहीत. त्यानंतर शेवटी 3, 3.5, 4 वर्षे झाल्यानंतर त्या गावाला नंतर मग तुमचं यंत्र जे आहे, ट्रॅक्टर म्हणा, त्यानंतर अवजारे वगैरे काय होतात, भेटायला लागतात. त्यानंतर आहे गांडूळ खत प्रकल्प निर्मिती, त्यालासुद्धा काय आहे 30 ते 40% अनुदान आहे. अशा अनेक आहेत. शेततलावाचं अस्तरीकरण आहे, ते सुद्धा काय केलं जातं, अनुदानावर दिलं जातं. त्यानंतर वैयक्तिक शेततळे 75,000पर्यंत त्यालासुद्धा काय केला जातो, लाभ दिला जातो. छोटंसं शेततलाव असतो तो. त्यानंतर अशा अनेक योजना आहेत शेतीविषयक, शेतकऱ्यांसाठी काय केले जातात, खूप मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात. त्याच्यानंतर बीज उत्पादक प्रक्रिया, त्यालासुद्धा 100% अनुदान दिलं जातं. मग अशा भरपूर भरघोस योजना आहेत. मग जे शेतकरी इच्छुक असतील, ज्या शेतकऱ्यांना त्या पोखरा योजनेचा लाभ घ्यायचा आहे,
आणि काही वस्तू घेण्यासाठी शेतीसाठी म्हणा ज्या लागतात ना शेतीसाठी, त्यासाठी जे शेतकरी थांबलेले आहेत. आता आपल्याला पोखरा योजनेमधून काय करायचे आहेत, वस्तू खरेदी वगैरे करायचे आहेत. अशांनी काय करायचं आहे, आता जे गाव पोखरामध्ये बसलेले आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरून मग त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यामध्ये पाईपलाईन आहे, त्यानंतर पाईप, मोटर वगैरे काय होते सर्व काही भेटतं. त्याचं ते सुद्धा अनुदान काय केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर शासनाने शेतकऱ्यांना दिलं जातं. ह्या अशा अनेक योजना काय केल्या जातात, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात आणि सर्वच शेतकऱ्यांना यामध्ये काय केला जातो, लाभ दिला जात नाही. फक्त जे गावं पोखरा योजनेमध्ये आहेत, अद्याप सध्या पण आहेत आणि अशाच गावांना काय केला जातो, लाभ दिला जातो. जे पोखरामध्ये गाव बसले नाहीत, ज्यांची जमीन त्या गावामध्ये पोखराच्या नाही, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही, लाभ होत नाही आणि लाभ भेटणार पण नाही. कारण त्यांनी महा-डी-बी-टी जी पोर्टलवर काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि जे गावं पोखरामध्ये बसले त्यांना सर्व योजनेचा काय करता येतो, सर्वच ज्या योजना आहेत पोखरा योजनामध्ये राबवले जातात, त्या सर्वच योजनेचा त्या शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. मग तुमचे बाग लागवडामध्ये चिक्कू असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, असे विविध प्रकारचे फळबागा आहेत. त्यामध्ये तुम्हाला 100% अनुदान काय केलं जातं, दिलं जातं. मग तुम्ही ते सर्व योजनेचा काय करू शकतात, लाभ घेऊ शकतात. पण एका योजनेचा फक्त एकदाच लाभ घेता येतो. परत त्या योजनेचं परत लावून परत बिल उचलता येत नाही वगैरे असं काही होत नाही. तर एकदा त्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर परत दुसऱ्यांदा त्याला योजनेचा लाभ घेता येत नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग आता त्यानंतर हे आहे त्याच्यामध्ये अस्थिरीकरण शेततलावाचं, त्यालाही काय केलं जातं, काही शेतकऱ्यांनी अगोदरच शेततलाव खोदलेले आहेत आणि नंतर मग ते थप्पड जे आहेत ना, त्यासाठी काय केलेले जातात, थांबलेले असतात. मग काहींनी महा-डी-बी-टी पोर्टलला ऑनलाईन केलेलं असतं आणि मग काहीला याच्यामार्फत पोखरामार्फत दिलं जातं. तर मग त्यालासुद्धा काय केलेलं आहे, अनुदान दिलेलं आहे. मग ज्यांनी शेतकऱ्यांनी मोठा शेततलाव वगैरे खोदलेला असेल तर त्याला त्या अस्थिरीकरणाला काय केलेलं आहे, अनुदान दिलं जातं. असे भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केलेले आहेत योजना, त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी जे प्रकल्प आहे ना, त्यामध्ये राबवलेले आहेत. मग जे गावं बसलेली आहेत, ज्या गावाची मध्ये यादीमध्ये नावं आलेलं आहे, अशा गावाचंच काय आहे शेतकऱ्यांना लाभ भेटत आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ज्या महा-डी-बी-टी पोर्टलला काही योजना भेटत नाहीत, त्या काय केल्या जातात, पोखरा योजनेमध्ये त्या योजनेचा त्या शेतकऱ्यांना काय केला जातो, लाभ दिला जातो. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, एक लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना काही फळबाग असेल, तुमचं तुती लागवड असेल, तुती लागवडलासुद्धा काय जातं, शेडला त्याला 3,25,000 अनुदान आहे. मग त्यामध्ये तुम्ही 1 एकर तुती लावू शकता आणि शेड बांधू शकता. त्या 3,25,000चं सर्व शेतकऱ्यांना काय केलं जातं, लाभ मिळाला जातो. म्हणजे शेतकरी तुती लावण्याची इच्छुक आहेत, ज्यांना इच्छा आहे आणि ते लावू शकतात, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ह्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. निश्चित त्यांना काय होत आहे, शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळं मग हे सर्व ज्या योजना आहेत, ह्या योजनेचं काय करायचं आहे, जे शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल ते घेऊ. एकदा ज्यांना इच्छा आहे आणि बरेच दिवस थांबलेले असे शेतकरी असतात की त्यांनी आपल्याला काय करायचं आहे, पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकरी योजना ज्या आहेत त्या माध्यमातून ही अशी एखादी वस्तू आहे, शेततलाव म्हणावं, तुमचं विहीर पुनर्भरण म्हणावं, त्यानंतर अस्थिरीकरण म्हणावं, अशा अनेक योजना आहेत. मग ते यांत्रिकीकरण म्हणावं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतीविषयक, ते घेण्यासाठी थांबलेले आहेत. तर ते सर्व योजना आता काय झालेल्या आहेत, हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यामध्ये ॲड व्हायला लागलेल्या आहेत पोर्टलला. आणि मग तुम्ही ते चेक करून तुम्ही काय करू शकता, त्या योजनेमध्ये जे गाव बसलेत तेच काय पात्र आहेत आणि तेच त्या योजनेचा काय करणार आहेत, लाभ घेणार आहेत, त्यांनाच लाभ मिळणार आहे. तर हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवून अर्ज करायचा आहे. धन्यवाद.